अमृता फडणवीस ब्लॅकमेलिंग प्रकरणामध्ये अनिल जयसिंघानीला अटक करण्यात आलेली आहे। गुजरातमध्ये जाऊन मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केलेली आहे। अनिल जयसिंघानीला मुंबईमध्ये आणण्यात आलेला आहे। त्याला मलबार हिल पोलीस ठाण्याच्या पोलिसांकडेही सुपूर्द करण्यात आलेला आहे। सट्टेबाज अनिल जयसिंघानी अखेर जेरबंद। 72 तासांच्या पाठलागानंतर आरोपी जाळ्यात। पोलिसांनी 5 दिवस राबवलं स्पेशल ऑपरेशन। अमृता फडणवीसांना ब्लॅकमेल करणारा सट्टेबाज अनिल जयसिंघानीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना अखेर यश आलंय। अमृता फडणवीसांनी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी जयसिंघानीचा शोध सुरू केला होता। तो गुजरातमध्ये दडून बसल्याची माहिती पोलिसांना मिळालेली होती आणि त्यानंतर त्याला जेरबंद करण्यासाठी पोलिसांनी खास ऑपरेशन राबवलं। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी अनिल जयसिंघानी शिर्डी मार्गे गुजरातला पसार झाला होता। गुजरातच्या बारडोलीमध्ये तो दडून बसला होता। पोलिसांनी बारडोलीत त्याला जेरबंद करण्यासाठी सापळा रचला। मात्र पोलीस आपल्या मागावर असल्याची खबर लागताच तो बारडोलीतून पसार झाला आणि त्यानं सुरत गाठलं। पोलीस पथक सुरतला पोहोचताच तो वडोदऱ्याला पसार झाला आणि त्यानंतर भरूच मार्गे गोध्राला जाण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनीच त्याला जेरबंद केलं। गोध्रा, भरूच, वडोदरा येथील पोलीस यांच्याशी समन्वय करून सदरचे ऑपरेशन गुजरातमध्ये राबवले। सदरचा आरोपी हा 72 तास पोलिसांना गुजरातमध्ये चकवा देत होता। जयसिंघानीला अटक करण्यासाठी मुंबई पोलिसांनी 5 पथकं तयार केली होती। त्यापैकी 3 पथकं गुजरातमध्ये त्याच्या मागावर होती। अनिल जयसिंघानी हा इंटरनेटचा वापर करून आपला ठावठिकाणा लपवण्याचा प्रयत्न करत होता। तसंच तो पोलिसांना सतत चकवा देत होता। भरूच त्याचप्रमाणे वडोदरा या मार्गे तो गोध्रा या ठिकाणी पळून जात असताना सलग 72 तासाच्या चेसनंतर रात्री 11:15च्या सुमारामध्ये पकडण्यात आलेले आहे। पोलिसांनी सट्टेबाज अनिल जयसिंघानीची मुलगी अनिक्षाला यापूर्वीच अटक केली आहे। अनिक्षानं आपल्या वडिलांना गुन्ह्यातनं सोडवण्यासाठी अमृता फडणवीसांना 1 कोटी रुपयांची ऑफर दिली होती। मात्र त्यांनी नकार दिल्यानंतर अनिक्षानं अमृता फडणवीसांकडे 10 कोटींची खंडणी मागितली। आता अनिल जयसिंघानीच्या अटकेमुळे या प्रकरणातील आणखी काही धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जाते। अमित राय, न्यूज 18 लोकमत, मुंबई।